नमस्कार. ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ती म्हणजे घटस्थापनेची पूजा. घटस्थापनेची पूजा ही विधिवत कशी करायची, घट कसा मांडायचा आणि घट मांडण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, ही विधिवत पूजा कशी करायची, हिची सविस्तर मांडणी कशी करायची, हेच आज आपण इथे बघणार आहोत. तर घटस्थापनेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण आज आपण इथे बघणार आहोत. घटस्थापनेमध्ये ज्या पण कुलदेवीची आपल्याकडे आस्था आहे त्याच कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती मांडून ही पूजा विधिवत प्रकारे कशी करायची हेच आज आपण इथे बघणार आहोत. तर या पूजेची मांडणी आणि यामध्ये लागणारं बारीक सारीक सर्व लहान सहान गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहे. चला तर मग या पूजेच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी सर्वप्रथम इथं साहित्य घेतलेलं दाखवते. दुर्वा, विड्याची पानं, अगरबत्ती, कलश आणि निरांजन घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी इथं 9 प्रकारचं धान्य घेतलेलं आहे. देवीच्या नैवेद्यासाठी फळं लागणार आहेत. लिंबू घेतलेले आहे ओटीसाठी, अगरबत्ती, कापूर, धूप, कुंकू, हळद, प्रसाद म्हणून साखर आणि मी इथं फुलं आणि माळी घेतलेली आहेत त्याचबरोबर काही आंब्याची पानं घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर वस्त्रमोहन माळी घेतलेल्या आहेत. तर ह्या वस्त्रमोहन माळी आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत आणि त्याचबरोबर काही आंब्याची पानं हे आपल्याला चौरंगासाठी लागणार आहेत. त्याचबरोबर मी इथं बोनं घेतलेलं आहे, माती घेतलेली आहे आणि काही गहू भिजून घेतलेले आहे. जे निरांजन आपण अखंड वात लावणार आहोत ती घेतलेली आहे. तर सुरुवात करण्या अगोदर जी जागा आहे ती आपल्याला स्वच्छ पाणी टाकून पुसून घ्यायची. त्यानंतर जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आता त्यानंतर एक स्वस्तिक काढून घ्यायचं. कुठलीही पूजेची सुरुवात करण्या अगोदर स्वस्तिक काढायचं. चंदन आणि हळद कुंकूनं मी सर्वात अगोदर आता चंदन काढून घेते. त्यानंतर याच स्वस्तिकवर आपल्याला हळद कुंकू यानं बोट फिरून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित पूजा करायची. हळद कुंकू अक्षत वाहून फूल वाहून त्यानंतर आपण ज्या देवीची स्थापना करणार आहोत आणि घट मांडणार आहोत त्या देवीचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही इथं मांडू शकता. आता आमच्याकडे ज्या देवीची आस्था आहे 3.5 शक्तिपीठामधलं एक शक्तिपीठ आहे माहूरगडची रेणुका, त्या देवीचा घट आमच्याकडे बसतो. तर सर्वात अगोदर जी अखंड वात आपण इथं लावणार आहोत ती लावायची आहे. तर ही अखंड ज्योत लावण्यासाठी सगळ्यात अगोदर तांदूळाचं स्वस्तिक काढून घ्यायचं आणि स्वस्तिक काढल्यानंतर इथं जो दिवा आपण 9 दिवस ठेवणार आहोत तो दिवा ठेवून घ्यायचा. त्याची विधिवत पूर्ण पूजा करून घ्यायची म्हणजे हळद कुंकू अक्षत आणि फूल वाहून. तर पूजा झाल्यानंतर दीप प्रज्वलन करायचं आणि पूजेला सुरुवात करायची. आता मी दिवा लावून घेतलेला आहे. आता आपण ठेवूया फोटो देवीचा. तर मी इथं देवीचा फोटो ठेवत आहे. तर त्यानंतर आपण पान सुपारी म्हणून गणपती बाप्पाची पूजा करत असतो. तर 2 विड्याची पानं घेतली, मी त्यावर अक्षत घातले, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवलेली आहे. याच्यावर पाणी थोडंसं शिंपडून आणि देवीच्या फोटोवर थोडंसं पाणी शिंपडून याची पूजा करायची. आता पूजा व्यवस्थित करून घ्यायची. हळद लावून घ्यायचं, कुंकू लावून घ्यायचं, चंदनचा टिक्का लावायचा. तर अशी ही विधिवत आपली पूजा इथं पान सुपारी म्हणून गणपती बाप्पाची करायची. त्यानंतर देवीची पूजा ही व्यवस्थित हळद कुंकू अक्षत लावून करून घ्यायची. त्यानंतर गणपती बाप्पाला लाल फूल आणि दुर्वा वाहून घ्यायच्या आणि गणपती बाप्पाला वाहिल्यानंतर आता मी इथं देवीच्या फोटोंसाठी एक माळा चढवलेली आहे. देवीला अर्पण करायची ती आणि ती झाल्यानंतर देवीची ही फूल वाहून पूजा व्यवस्थित करून घ्यायची. आता आपली देवीची पूर्ण विधिवत पूजा अशी झालेली आहे. आता आपण करणार आहोत घटस्थापना. तर त्या अगोदर आता आंब्याची पानं लावून घ्यायची सर्वीकडे. तर आंब्याची पानं किंवा आंब्याचं तोरण तुम्ही इथं करू शकता. मी आता चौरंगावर देवीची स्थापना केल्यामुळं मी आंब्याची अशी पानं लावून घेत आहे आणि यानंतर आपण जिथं घटस्थापना करणार आहोत तिथंही आंब्याची पानं लावून घ्यायची. त्यानंतर असल्या प्रकारे तुम्ही कुठल्याही झाडाची पानं वापरून पात्र तयार करू शकता. त्यावर टाकून घ्यायची भरपूर अशी माती आणि मी इथं कलश घेतलेला आहे.
तर तो कलश त्याची पूजा करून घ्यायची. हळद कुंकू अक्षत लावून चंदनाने 5 बोटं काढायची, अक्षत वाहायच्या आणि कलश ठेवून घ्यायचा त्या मातीवर. आता व्यवस्थित कलश आतमध्ये दाबून घ्यायचा, जेणेकरून आपला कलश घसरला नाही पाहिजे. आता या कलशाला 5 धागे बांधून घ्यायचे, 5 वेढे रीलचे, आणि यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं. त्यानंतर 5 विड्याची पानं यामध्ये ठेवून घ्यायची आणि 5 विड्याची पानं ठेवल्यानंतर यावर नारळ ठेवायचा. तर तो नारळ जो आहे त्यालाही रीलचे 5 धागे करून घ्यायचे आणि 5 वेढे लावल्यानंतर हा नारळ त्या कलशावर ठेवायचा आणि नारळाची पूर्ण विधिवत अशी पूजा करायची. चंदन लावायचं, हळद कुंकू अक्षत लावून नारळाची व्यवस्थित पूजा करायची. आता जी माती आपण साईडला ठेवलेली आहे त्यावर धान्य टाकून घ्यायचं. मी 9 प्रकारचं जे धान्य तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ते पूर्ण धान्य मी यावर टाकून घेतलं आणि त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची. आता याच मातीवर पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि नारळाला हार चढवायचा. त्यानंतर फुलं वाहायची आणि जो आपली लंबी माळ असते, जे आपण नवरात्रात 9 दिवस घालतो, ती अशी माळी चढून घ्यायच्या. तर आज मी झेंडूच्या फुलांच्या माळी केलेल्या आहेत, तर अशा लावून घ्यायच्या त्यानंतर आपण अशा माळी लावून घेतलेल्या आहेत. आता यानंतर माळी लावल्यानंतर आपल्याला जे आहे त्याला एक पीस अर्पण करायचं आहे उसाला. तर त्यानंतर उसालाही व्यवस्थित पूजा करून त्यालाही माळा चढवायची. आता आपण भरूया देवीची ओटी. तर देवीच्या ओटीसाठी मी ओटीचं सामान घेतलेलं आहे, तांदूळ घेतलेले आहे, त्याचबरोबर हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत. ओटीमध्ये ते ठेवायची आहेत ती म्हणजे 5 लिंब. त्यानंतर जे वस्त्रमोहन माळी आपण बनवल्या होत्या त्या आता सर्वकडे अर्पण करून घ्यायच्या, देवीला, कलशाला, त्यानंतर गणपती बाप्पाला आणि वरती जे आपण दांड्यांची पूजा केलेली आहे तिला प्रसाद म्हणून साखर ठेवायचा आणि पूर्ण तुम्हाला इच्छा असेल तिथं आता फुलं वाहून घ्यायची. तर अशी आपली विधिवत पूजा झालेली आहे आणि माझी पूर्ण इथं पूजा झालेली आहे. आता आपण टाकून घेऊया ती म्हणजे रांगोळी. आता आपल्याला ज्या प्रकारची रांगोळी येते त्या प्रकारची रांगोळी इथं टाकून घ्यायची. मी आता देवीच्या फोटोसमोर थोडीशी रांगोळी टाकून घेतलेली आहे आणि रांगोळी टाकल्यानंतर आता स्वस्तिक काढून घ्यायचं, कारण स्वस्तिक आणि लक्ष्मीची जी आपण पावलं काढतो त्यांनीच पूर्ण पूजा कंप्लीट होते. आता स्वस्तिक काढून घ्यायचं. त्यानंतर मी इथं पावलं काढत आहे. तुम्हाला हाताने येत असेल तर तुम्ही हाताने काढू शकता किंवा मग साच्याचाही वापर केला तरी हरकत नाही. तर पूजेमध्ये ही पावलं लक्ष्मीची असणं खूप महत्त्वाचं असतं. तर अशी ही पावलं इथं तयार करून घ्यायची आणि त्यानंतरच या नवरात्रामध्ये नवदुर्गांचं पूजा केली जाते आणि नवदुर्गांसोबतच वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या घरी हे वेगवेगळ्या देवीची आस्था असते. तर तुमच्याकडे कुठल्या देवीची आस्था आहे, तुम्ही कुठल्या देवीची पूजा करता, हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू वाहून पूर्ण पूजा करून घ्यायची. त्यानंतर आपण जी देवीला ओटी ठेवली होती त्या ओटीचीही पूर्ण पूजा करून घ्यायची. हळद कुंकू अक्षत आणि फूल वाहून त्यानंतर आरती करून घ्यायची. आरती झाल्यानंतर मी इथं बोनं केलेलं आहे, त्या बोण्याचा प्रसाद ठेवायचा. तसं नवदुर्गेला उपवास असतो तर हे बोनं शिंपडायचं असतं घरामध्ये, तर म्हणून मी बोनं बनवलेलं आहे. त्यानंतर विधिवत पूर्ण आरती करून घ्यायची आणि आरती झाल्यानंतर आपली पूजा कंप्लीट झालेली आहे. घटस्थापनेची 3.5 शक्तिपीठामधलं जे एक शक्तिपीठ मानलं जातं, माहूर गडावरची रेणुका, त्याच रेणुका देवीचा आमच्याकडे घट स्थापन केला जातो. 10 दिवस या घटाला माळी चढवल्या जातात वेगवेगळ्या फुलांच्या किंवा मंजुळेची, कोणी बेलाची चढवतात, नागलीच्या पानांची चढवतात. अशा वेगवेगळ्या फुलांच्या हे 9 दिवस माळी चढवतात आणि नवमीच्या दिवशी 9 कन्यांना भोजन दिलं जातं, शृंगार दिला जातो. अशी ही घटस्थापनेची विधिवत पूजा असते. तर मी पूर्ण पूजा तुम्हाला इथं दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून